पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरातील नवशक्ती चौक परिसरात 17 मार्च रोजी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचा प्रकार घडला होता। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता। याच दरम्यान शहर पोलिसांना सरगम चौक परिसरात या गुन्ह्यात वर्णन केलेल्या आरोपीशी साधर्म्य असलेला तरुण दिसून आल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आल्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर युनिकॉर्न दुचाकीसह अण्णा दशरथ नाळे सुपली या आरोपीस अटक करण्यात आली आहे। या गुन्हेगाराकडून 4 तोळे 3 ग्राम इतक्या वजनाचे सुमारे 6 लाख रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले। सदरची कामगिरी शहर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कडून करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डबे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग 17 मार्च 2026 रोजी फिर्यादी व तिची आई म्हणजे अशी कंप्लेंट होती की अशा गळ्यातून मंगळसूत्र एका अज्ञात इसमाने बाईकवरती जो स्वार होता त्याने हिसकावून पळून नेलेलं होतं। ही घटना पंढरपूरमध्ये जे नवशक्ती चौक आहे त्या ठिकाणी घडलेली होती। ह्या घटनेच्या तपास व चौकशी चालूच होती। त्याच्याच अनुषंगाने एके दिवशी मुख्यतः 29 मार्च 2026 रोजी जे आमची डिटेक्शन ब्रांच आहे त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना सरगम चौकात एक अशाच वर्णाचा एक युवक बाईकवरती व हेल्मेट घालून संशयित परिस्थितीमध्ये आढळला। चौकशी करायला जवळ गेल्यावरती त्यांनी पळ काढला आणि त्याचा पाठलाग करून व इतर टीम्स इन्व्हॉल्व करून त्याला आपण पंढरपूर उपविभागाच्या पोलिसांनी त्याला तावडीत घेतलं। त्याच्याकडे चौकशी केली आणि त्यांनी आपले नाव अण्णा दशरथ नाळे, वय 34 वर्ष, राहणार सुपली असे सांगितले। ह्या ज्या गुन्ह्यामध्ये 17 ग्राम 20 मिलीग्राम सोन्याचं जे काही मंगळसूत्र होतं ते आपण हस्तगत करण्यामध्ये यश आलेलं आहे। आणि त्याचबरोबर जी युनिकॉर्न मोटरसायकल ज्याचा नंबर MH13EU 9595 असा आहे ती आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेली आहे। अजून आपण या आरोपीकडे तपास सुरूच ठेवला। त्याच्याच अनुषंगाने आपल्याला अजून 3 गुन्ह्यांचा सुद्धा याच्यामध्ये चेन स्नॅचिंगचेच गुन्हे, मोडस ऑपरेंडीचे सेम असे एकूण 4 गुन्हे आपल्याला ह्या आरोपीकडून निष्पन्न झाले आहेत। 131/2026, 166/2026, 168/2026 आणि 773/2025 हे सगळे पंढरपूर शहरातील गुन्हे आहेत। आणि असा ह्या 4 गुन्ह्यां मिळून 4 तोळे 3 ग्राम असे सोन्याची ज्वेलरी आपण ह्या चेन स्नॅचर कडून यशस्वीरित्या 100% रिकव्हरी आपण ह्या गुन्ह्यांमध्ये केलेली आहे। एकूण ह्या गुन्ह्याचा मुद्देमाल या 4 गुन्ह्यांचा 6,05,000 असा एकूण होतो। ही जी काही कामगिरी आहे ती पंढरपूर सिटी पोलीस स्टेशनचे इंचार्ज PI वाघमोडे व त्याचबरोबर पंढरपूर DP स्टाफचे इंचार्ज PSI जगताप आणि त्यांच्या टीमने केलेली आहे। जय हिंद। तपासात पुढे जसं निष्पन्न झालं, फ्रेंड्स अँड फॅमिली कडून निष्पन्न झालं की हा जो आहे हा जो आरोपी आहे हा वेल टू डू फॅमिली मधून येतो, परंतु त्याला जुगाराचा नाद आहे आणि ट्रेडिंगचा सुद्धा नाद आहे। त्याच्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्याला पैशाची जी काही गरज आहे ती कंटिन्युअस भासत असते आणि त्याच अनुषंगाने त्यांनी हे क्राईम केलं असावं असा आमचा निष्कर्ष आहे।